इथं होत असताना फ्रंट कॅमेरा आणि स्क्वेअर कॅमेरा सुद्धा प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. तर या सामन्यामध्ये आलेले म्हणजे लाडके मायबाप प्रेक्षक आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे लाडके पाहुणे आणि ऑनलाईन प्रिन्स मूव्हीचे जोडले गेलेले प्रेक्षक सुद्धा मी मनोज कारवे स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानामध्ये. सामना क्रमांक दुसरा, पंचांचा इशारा, हिरवा कंदील, पहिला चेंडू मार्गस्थ प्रीतम कडून. सौरभ साडी चेंडू टर्न केलाय, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने तिथे चेंडू ट्रॅव्हल होत असताना तितक्याच वेगाने अगदी सहजतेने पहिली धाव पूर्ण केली. आपण पाहिलं की तिथे अगदी उसळी गेलेला चेंडू होता, त्याला अगदी पूलचा प्रयत्न केला गेला होता बॅटर सौरभ कडून, परंतु बॅटच्या बहुतेक एजला लागला आणि चेंडू खाली टप्पा पडून शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना सिंगल प्राप्त झाली. धावसंख्या सुरू झाली आहे. बॅटर सौरभ ऑफ द मार्क, धावसंख्या 1. आपटी दिली आहे आणि त्याला पंच करायचा प्रयत्न इथे असं पलट होते. पंचांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा केलाय बॅटर बॉलरला. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय आणि विकी मोगरे मेन पंच आहेत. विकी मोगरे फ्रॉम सांगे. स्क्वेअर लेग पंच कांब्याचे हॅरी सर, डान्सिंग अंपायर हिरामन खरकरे सर. यावेळेला अगदी खेचलाय, पूल केलाय, ऑप्टीच्या बाहेरचा बाउन्सर तळ तिथे तटवलाय स्क्वेअरच्या दिशेने. बघा एक झापूक स्टाईल होती त्या फिल्डिंगची, एक आगळी वेगळी स्टाईल इथे मारतायत आणि त्या स्टाईलमध्ये चौकात अडवला, परंतु तिथे मात्र 2 धाव पूर्ण केल्या की 3 केल्या, 3 कंप्लीट झाल्या. येस, प्रणयच्या बॅट मधून तो फटका होता आणि पाहता पाहता तिथे 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या एकूण संघाची पाहतो आपण बिनबाद 4 वर, बरोबर ना, 4 धावा. आपली दिली पुण्यात वारंवार बाउन्सर हाताळतोय. पंच आता नक्कीच तिथे पाहतायत, चेक करतायत, विचार करतायत आणि हा घोषित झाला लीगल. बॅट्समन दर्शवत आहेत की रिफर घ्या म्हणून, परंतु तिथे दोन्ही पंचांचा ह्या रिफरसाठी स्वीकार नाहीये असंच पाहायला मिळतंय आपल्याला. बाउन्सर मध्ये हाताळणी चांगली करतो गोलंदाज प्रीतम. सरप्राईज केलं बॅटरला. सौरभला चेंडू खाली ठेवला, शॉट ऑफ गुडलँड चेंडू खाली ठेवला, चेंडू ट्रॅव्हल होते शॉट, स्क्वेअरचा फिल्डर वेगाने येतो, अटॅकिंग फिल्डिंग आणि तिथेच तितक्याच वेगाने एक धाव सुद्धा कंप्लीट केली. सौरभ बघा ड्रिल करून दाखवतो की मला हा चेंडू अगदी पॉइंटला कव्हरला खेळता आला असता, पण तो आधी मानसिकता होती की मला ऑन साईडला कटवायचं आहे आणि एक धाव प्राप्त केली. सौरभच्या 2 धावा वैयक्तिक, प्रणयच्या 3, संघाची धावसंख्या 5. पावलांचा वापर, डान्सिंग डाऊन द विकेट, भिरकावला मिड विकेटच्या फिल्डरने एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला की झेलचा प्रयत्न केला, हे इथं प्रश्न आहे मित्रा. अशा प्रकारचे हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे असतात. अशा वेळेला तुमचं तारतम्य, तुमची हुशारी, तुमची प्रॅक्टिस दाखवायची असते आणि पंचाने तिथे इशारा काहीतरी वेगळा केला. मोगरे सर काय तिसरे पंच, षटक समाप्त झालं. सर सेव्ह केलं की बघायचं आहे का की षटक समाप्त झालंय. रिव्ह्यू नाही. 103012 असा लेखाजोग आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. शून्य बाद 7 धावा पहिल्या षटकामध्ये. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग मॅच झाली. 7 धावा पाहतो आपण, 0 बाद. अगदी आतापर्यंत पाहिलं आपण अगदी हिरवगार गवत आच्छादलेलं मैदान पाहतो आपण. जवळपास 75% हिस्सा जर मैदानाचा पाहिला तर गवताने आच्छादलेलाच आहे आणि अशा प्रकारच्या गवतावरती प्रत्येक प्लेयरला, प्रत्येक खेळाडूला अगदी खेळायला वेगळी मजा येत असते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. तुम्ही डायव्हिज मारले पाहिजेत, तुम्ही आधी स्वतःला स्टेज केलं पाहिजे, ते कठोर परिश्रम करायला पाहिजे. इथे सुद्धा झेलचा प्रयत्न करता आला असता, पण तो नाही. अगदी तिथे फिल्डरने ठरवलं होतं की मला फक्त हातामध्ये अडवायचं आहे आणि तिथे धावा वाचवायच्या आहेत. आदित्य नावता नवीन षटक हाताळतो गोलंदाज.
चांगला फास्ट होता, बॅकफुटला गेला, तिथे आपण पूल केले. स्क्वेअरचा फिल्डर वेगळा येतो, त्यांनी सुद्धा थोडीशी मिसफिल्डिंग केली. 2 धावांचा प्रयत्न केला जातोय, दोन्ही फिल्डर धावतात पण त्या स्थायिक एंडला धोका होता आणि पंचाचं बोट आकाशामध्ये, बॅटर बाद होते, धावचित. वेळ घ्या बिंदासपणे. आयोजकांनी तुम्हाला तेवढी मुभा दिली आहे, अथॉरिटी दिलेली आहे, त्याचा तुम्ही वापर पुरेपूर करा, नो प्रॉब्लेम. पण इथे हेमंत सरांनी दर्शवले की इट्स आउट, फलंदाज रनआउट होते. सौरभ परत मैदानाच्या बाहेर, ज्याच्या बॅटमधून बघितलं आपण 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्या. असा सौरभ जो ओपनिंगला गेला होता तो निराश मनाने, जड अंतकरणाने परतत असताना, कारण रनआउट म्हणजे ही क्रिकेटची आत्महत्या समजली जाते. आणि अशा वेळेला जेव्हा एखादा बॅटर बाद होतो तेव्हा अगदी त्याला फार मोठं दुःख होत असतं. त्या दुःखातून सावरून नवीन बॅटरला सुद्धा एक वेगळी जबाबदारी स्वीकारून आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करावी लागते. कारण अचानकपणे बाद होणं म्हणजे रनआउट होणं, त्यामध्ये फटक्याचा काही दोष नसतो. दोष असतो तो तुमच्या अतिरिक्त मोहाचा. म्हणून म्हटलं जातं की लालच बुरी बला आहे. त्या लालचेपोटी बॅटर बाद झाला. नवीन बॅटर गेला मैदानामध्ये, प्रतीक. शॉट ऑफ लेथ, हो समोर खेचायचा होता 20 मध्ये. बघा अगदी डील करून दाखवतो की परंतु तिथे अगदी बदल आली, ते ठीकसं नव्हतं. हालचाल झालेली, शफलिंग थोडंसं जास्त पाहिजे होतं, जेणेकरून एक रूम बनवून फटका क्रिएट करता आला पाहिजे. तसं होताना दिसलं नाही बॅटरकडून. शॉट ऑफ गोलंदाज चेंडू हाताला आणि वेगाने जेव्हा पेस दाखवत असताना इथे खाली ठेवतं गोलंदाज आदित्य. जसं आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर बॉलिंग केली होती रोहितने आणि दशांकने. इथे टर्न केलाय, स्क्वेअर डाव पाहतो आपण स्क्वेअरच्या दिशेने. स्क्वेअर ऑफ द विकेट. हो काय झालंय, अगदी तिथे समतोल बिघडला होता पण तो परत आपल्या सुरक्षित घरामध्ये पोहोचण्यासारखा सिग्नल विकी मोगरे सरांचा. परंतु जोखीम घेतलेलं, 2 धावा घेण्याचा मानस होता नवीन बॅटरचा प्रतीकचा, परंतु त्याला परत धाडलं ते म्हणजे प्रणयने. त्यांनी सांगितले की आपल्याला थांबायचंय, पुन्हा एकदा आपला रनआउट होऊन अगदी दुर्दशा आपल्या अंगावरती घ्यायची नाहीये. आधीच आपण संकटामध्ये सापडलेला आहोत आणि आपल्याला असे मोठे फटके मारायचे आहेत जेणेकरून धावचीतनी पुन्हा एकदा आपण बाद होणं ते चुकीचं असू शकतं. तसं आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं नाही, हा प्रयत्न होता तिथे प्रणयचा. आणि प्रणयच आता सज्ज झालाय सामना करण्यासाठी. हो मस्त भीड कावलाय आणि तिथे पिल्ल प्रयत्न करतोय. हेच प्रयत्न महत्वाचे असतात. प्रयत्न लाजबाब, येतोय षटकार. मस्त प्रयत्न आतिथचा. त्यांनी आपला कॉमेंटेटरचा आवाज ऐकला. कारण तुम्ही जर अशा सीमारेषा सांभाळता, तुम्ही जर जोखीम नाही घेतली तर तिथे त्या जागेत उभं राहण्यात तुम्हाला अर्थच नाहीये, काही फायदा नाहीये. इथे मात्र प्रयत्न केला, षटकार आला. चॉप केला तिथे मात्र और पिच आणि तिथे फेकी केली विकेट किपरकडे, खराब फेकी. मनोज नावाचा 14 क्रमांकाचा फिल्डर तिथे फेकी करत होता, जो वाईडीस मिड ऑफला उभा होता. आउट पिच चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता, त्याला फक्त ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न केला होता चॉप स्टाईलने. लो बॅकचा वापर करून बॅटरने तिथे अगदी प्रणयने संयम दाखवला. बघा षटकार मारल्यानंतर सुद्धा त्याने अगदी विकेट राखून ठेवले आपल्याकडे. त्याला माहिती की मी प्रत्येक चेंडूला मोठे फटके सजवणं चुकीचं असेल, ते धोक्याचं असेल, कारण मला विकेट राखून खेळायचं आहे. तो प्रयत्न त्याचा अगदी व्यवस्थित होत असताना धावसंख्या पोहोचले 16 वरती सुपेगाव संघाची. समोर फोर्स केलाय, अगदी सेफ शॉट आहे. लॉंग आणि लॉंगऑफच्या मध्ये तिथे लॉंग ऑन कव्हर करतोय, फेकी करतोय आणि फेकी होत असताना तिथे स्ट्राईक एंडला काहीसा चान्स होती. पंचारी सिग्नल केला इथे. षटक संपल्याचा इशारा विकी मोगरे सरांचा आणि धावसंख्या 2 षटकाची समाप्ती सुपेगाव संघाची पाहतो आपण. जय दुर्गा सुपेगाव 1 गडी बाद बरोबर 18 वरती आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स. पाण्याची मागणी केली आणि पाणी घेऊन गेलेले आहेत. सकाळी थंडी खूप असते, परंतु थंडीतलं ऊन फार धोक्याचं असतं, कडक असतं, ते चटका देणारं असतं त्याचं, कारण की आपली बॉडी अजून त्यासाठी तयार नाही रूम झेलण्यासाठी. पावसाळ्यानंतर आपण जी कडक थंडी पाहतोय त्या थंडीमध्ये आपण पहाटे अगदी स्वेटर्स ब्लँकेट्स धारण करत असतो.
परंतु जेव्हा 10 वाजतात त्यानंतर जो ऊन येतो तो अगदी आपल्याला कडक जाणवत असतो. त्याचं कारण की आपण अजून त्याला सेट झालो नाहीये. जेव्हा फेब्रुवारी मार्च महिना येईल तेव्हा आपण या उन्हाचे चटके सोसू शकतो. म्हणून जास्त पाणी प्या मित्रांनो. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि पृथ्वी तलावरती सुद्धा 70%च पाणी आहे. काय निसर्ग बघा, निसर्गाने काय कसं अगदी परफेक्ट करून ठेवले. म्हणून निसर्गाला सुद्धा पाणी पाहिजे, पाणी पडलं पाहिजे आणि शरीराला सुद्धा पाणी पाहिजे, ते पाणी प्यायलं पाहिजे. इथे मात्र आता ह्या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजेल ते बघायचंय. मनोज सज्ज झालाय पहिला चेंडू घेऊन. इथे मनोजला व्ही शेप मध्ये डाव केलाय. मस्त समोर फोर्सिंग स्ट्रोक, अगदी जबरदस्त तिथे स्टाईल होती या फिल्डिंगची. एकाच स्टाईल मध्ये कव्हर करून फेकी केली आणि एका धावेत समाधान मानावं लागलं बॅटरला. बॅटर त्या ठिकाणी होता तो प्रतीक, प्रणयने मारला आणि प्रतीक आता स्ट्राईकला गेलाय. प्रणय, प्रतीक, क्रिश शेंड्याच्याकडून मनोज चौगिलेला लागोपाठच्या 3 षटकार विकेटसाठी, माफ करा. मनोज बॉलिंग करतोय. 3000चं बक्षीस लावलंय. वा, फार मोठं बक्षीस. मनोजजी कमॉन. एक धाव दिली, मनोज पुन्हा सज्ज झालाय. राऊंड द विकेट कुदून काढलाय. सरळ लॉफ्टेड स्ट्रेट डाव पाहतो आपण. तिथे लॉंग ऑन आहे, उंच उडी घेते 7 क्रमांकाची जर्सी. मात्र इथे मनोजच्या डोक्यावरती हात. हे प्रभू, हे काय झालं. चेंडू निसटला हातातून. मला विकेट रॅट्रिक पण घ्यायची, त्यासाठी मला हा विकेट सुद्धा घेणं गरजेचं होतं. हे सांगी केश झालं असतं. पण तो तिथे अगदी फार मोठ्या चतुराईने आणि जोखीम घेऊन 2 धावा पूर्ण केल्या प्रतीकने. धावसंख्या पोहोचवली लकी आकडा 21 वर. 21 ऑन द बोर्ड. बॅटिंगचा निर्णय अगदी घेतला, पण तो आता असं वाटतं की धावफलक सुगंधित होतोय. एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा लॉफ्ट केले. अगदी एलिव्हेशन नाही, पण तो सेफ शॉट आहे. उंच उडी घेतोय. फील्ड तिथे बघा, उत्तम आहे. उत्तम कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. धावा नक्कीच वाचवल्या त्यांनी. कशा पण होईना तुम्ही चेंडू अडवला पाहिजे. झेलचा नाही प्रयत्न केला हरकत नाहीये, पण तो चेंडूला सुद्धा जाऊ द्यायचं नसतं. पण तो वारंवार इथे 2-2 धावा सुद्धा देत आहेत आणि लागोपाठचे 3 वेळा 2 धावा अंकित केलेत बॅटर प्रतीकने. जसा गेलाय तो 23 धावसंख्या धावफलकावरती सुपेगावची. हो, मस्त चेंडू हा मनोजचा. आणि पंचांनी दर्शवलं की लेगस्टिक सोडून जातो हा चेंडू. लाऊड अपील केली होती तिथे. त्या दरम्यान एक धाव इथे पूर्ण सुद्धा झाली. बॅट कट सांगतायत बघा विकी सर, म्हणून तिथे अर्थच नाहीये LBWचा. चेंडू सुंदर हाताळला होता. अगदी स्लाइटली शॉर्ट ऑफ गुडलिन चेंडू टप्पा पडला, खाली राहिलेला तो समजला नाही. गुडघ्याच्या खाली तिथे अगदी प्लम झाला होता. धावसंख्या बरोबर 24 वर. 24 एप्रिल 1973 गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्म, ज्यांनी वयाची 24 वर्ष पूर्ण जगताला दिली भारत देशाकडून. म्हणून तर अनेकांचं गळ्यातलं ताईत बनले क्रिकेटचे भगवान. इनसाइड आउटचा लॉफ्टेड फ्लॅशी लुकिंग ड्राईव्ह होता. तिथे फिल्डर पेंडिंग करतोय. फेकी खराब तिथे साईची होत असताना अजून तिथे ओथच्या माध्यमातून एक धाव वाढवली जाते, जोडली जाते आपल्या धावफलकावरती. आणि अजून एक घ्या. भाग बिल का भाग, ढूंढो साजरा, भागो दौड़ो, नहीं मिलेगा, नहीं मिल सकता. चेंडू नाराज झालाय. सर किती धावा? 7 की 8? 7 धावा. 7. हो 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 ओ माय गॉड. ISPL मध्ये 7 मिळतो, 8 मिळतो. इथे या टेनिस क्रिकेटमध्ये 7 धावा मिळाल्या. वा वा वा. ह्या बोनस रुपी धावा होत्या. जो चौकार होता तो बोनस समजूया. 3 धावा वगळता 7च्या 7 धावा बॅटरच्या अगदी खात्यात जातील. आणि धावसंख्या बघा, येस, बॅटरच्या खात्यामध्ये 7 धावा जातील. आणि धावसंख्या 7 नी फुलत असताना करणजी सांगता मला किती झाला करणजी? 31 धावा. 30+ कमिंग सून. परंतु एकादशी त्यानंतर गुरुवार, म्हणजे ह्या वर्षाची पवित्र सुरुवात होणार आहे मित्रांनो. पवित्र म्हणूया. पंच सांगतील आम्हाला तेच आम्ही करणार आहे सर. 3 धावून घेतल्याने एक चौकार गेला. तिसरे पंच सांगतील आम्हाला. तिसरे पंच करेक्शन करा. तिसरे पंच सांगतील आम्हाला, चेक करतील. तिसरे पंच सांगतात म्हणून जे आम्हाला ते आम्हाला सांगतायत सर 7 धावा 7 धावा. पंचांच्या नियमानुसार 7 धावा, पण तो असोसिएशन सांगते या ठिकाणी की आम्ही 6 धावा देणं गरजेचं आहे. तर ठरवलं जाईल. चला आपण करेक्शन करतोय, अपडेट करतोय. असोसिएशनच्या नियमानुसार 6 धावा दिल्यात येतात. 6
म्हणजे धावसंख्या 30. 30. प्रणयच्या खात्यामध्ये 6 धावा आणि संघाच्या खात्यात 6 भर. 24+6 धावसंख्या 30 वर. मनोज षटक हाताळतोय, ज्याला अगदी विकेट हॅटिक साठी मोठी संधी होती, परंतु तसं त्याला बॉल टाकता येत नाहीये. मे बी त्याचे बॉल अगदी चांगले मारले जात आहेत. प्रणय आणि प्रतीकची जोडी चांगली जमली, आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका ते बजावत असताना असं वाटत नाही की सौरभ नावचा विकेट इथे गमावलाय, परंतु या ठिकाणी चांगली धावसंख्या कमावली आहे प्रणय आणि प्रतीकने. बॉलाचा वापर करत असताना इथे शफल झाला, शफल वाईट मिळणार नाही, षटक संपल्याचा इशारा इथे मिळतोय विकी मोगरे सरांकडून. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बरोबर 10.0च्या सरासरीने 30 वरती. एक गडी बाद टीम सुपेगाव. या पुढील सामना असेल जय बजरंग कोळिवली विरुद्ध देपोली. पहिल्या 5 मधील हा सामना असेल. पहिल्या 5 मधून आपण एक संघ काढणार आहोत अशी माहिती मिळाली, कारण अन्वी स्पोर्ट्स खांडपेला बाय मिळाली आहे. ते भाग्यशाली ठरलेत या लॉर्ड्समध्ये, जेव्हा लॉर्ड्स इथे कार्यक्रम पार पडला असेल लाईव्ह मध्ये. तर इथे आमचे आयोजक सांगतात की ज्यांना बाय मिळाली त्यांचाच सामना पुढचा असेल. आणि ज्या सामन्यामध्ये पहिला विजय प्राप्त केलाय बोरपाडा संघाने, बोरपाडा विरुद्ध अन्वी स्पोर्ट्स खांडपे, असा पुढचा सामना आम्ही खेळणार आहोत. पहिल्या हाफ मध्ये आपण एक संघ काढणार आहोत असं या ठिकाणी असूनचा नियम आहे. त्या हुक केलाय आणि चौकार बुक केलाय. गुड शॉट. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हुक केला चेंडूला आणि चौकार प्रत्येकाला ड्राईव्ह केला. अगदी मस्त पद्धतीने, काहीच पायांची हालचाल नीटशी नव्हती. ओ पाय इथे मात्र फिल्डिंग सुद्धा नीटशी नाहीये. नशिबाचा चौकार. बॅक टू बॅक 4 रन. रुपेगावची. येस सर. एक गाडी बहुतेक डिस्टर्ब करते की काय. कोणतरी प्लेअर आतमध्ये दर्शक आला होता, त्यांनी बाहेर जा प्लीज, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे पूलचा पवित्रा पण तो असफल ठरतो की काय. साई चेंडूच्या खाली झेल सोडला साईने केली अति घाई आणि संकटात नाही आपल्या संघाला. काजू बंधनवाडीने काजू खाल्लेच नाही आज. ताकद नाही, अजिबात ऊर्जा नाहीये. धावसंख्या वेगाने फुलवतोय. लेफ्टी बॅटर प्रतीक मस्त पद्धतीने बॅटिंग करतोय, लक्षवेधक कामगिरी करतोय. शैली त्याच्या बॅटिंग मध्ये छान दिसते. काहीशी पायांची हालचाल कमी आहे, पण तो फटके चांगले सजवतोय, जोखीम घेतोय. आणि जोखीम घेणं गरजेचं आहे या वेळेला, कारण शेवटचं षटक सुरू आहे. 3 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या झाली ती बरोबर 40. 40 ऑन द बोर्ड. गोलंदाज आतिश मध्ये आतिश हो, जबरदस्त स्विंग ऑफ द बॅट. काय टर्न केलाय. 4 रन. पतीच्या बॅट मधून सुंदर देखना चौकार. अगदी लेग स्वीप होता तिथे, पायाच्या बाहेर जाणार चेंडूला अगदी बॅटने फक्त झाडलं गेलं. हाफ झाडू शॉट लगवला चौकार प्रतीकने. 3 चौकार या 4 चेंडू मध्ये. धावसंख्या खिळखिली झाली आहे. अगदी वरच्या दिशेने जात असताना पूर्णपणे 44 वरती. फिल्डिंग मध्ये खळबळ निर्माण झाली आहे. साई उत्तम मिसफिल्डिंग करतायत आणि उत्तम बॅटिंग करतोय प्रतीक. पुन्हा इथे उत्तम कडे येतोय हा लॉफ्टेड ड्राईव्ह. आता मात्र झेल टिपलाय आणि सक्सेसफुली टेकन. फलंदाज बाद. प्रतीकची खेळी संपुष्टात.
झेल मस्त टिपला आणि आमचे सुंदर व्यक्तिमत्व सन्मान्य पाहुणे नवनाथजी भोईर साहेबांचं आगमन झाले. साहेब आपण या, आपली जागा आमच्या मनात आणि मंचकावरती आहे. वेलकम नवनाथजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. या विकेटने आपलं आम्ही स्वागत करतो ह्या उत्तम स्पर्धेमध्ये. आपण पाहता JP चषक 20-25-26 सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच आणि सन्मानित समाजसेवक सुंदरशेठ पाटील यांच्या संयुक्त आयोजनाने आणि सोबतीला पूर्णपणे आमच्या क्रीडा मंडळ या सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी. आणि ते मात्र मेहनत करतात. बॅटर 4 चेंडू झाले शेवटच्या षटकातील, विकेटचं पतन झालं, नवीन बॅटर गेलाय. 44 धावसंख्या असताना मिस्टर धनराज पिल्ले भारताचा सर्वोत्कृष्ट हॉकीपटू आणि हा बॅटर आहे धनराज. होल्ड पिच चेंडूला ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय, तिथे एकनाथ आहे, चांगली फिल्डिंग करतोय, पैकी सुद्धा चांगली होती पण तो विकेट तिथे मात्र गोलंदाजाच्या डोक्यावर जात असताना अजून एक चान्स मिळते. किती झाल्या बघा, किती झाल्या आता व्यवस्थित मोजा आता मोजा. 6 झाल्या, आता 7 मिळतील का? आता सांगा किती झाल्या. हो हो हो, हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे सर. पुन्हा एकदा 6. ओ माय गॉड, कमरेवरती हात करताय स्वतःचा घात. काय चाललंय? फनी मोमेंट्स या रील बनवल्या जातील. दामणगाव मध्ये रील मास्टर असेल त्याला मजाच आहे, त्याचे भरपूर रील तयार होतील या मॅच मध्ये. त्यांनी घरी नाही राहता इथे यावं आणि रील बनवावं. 6+ धावसंख्या 50 एक्झॅक्टली ऑन द बोर्ड. 2 वेळा 6 धावा ओर्थोच्या माध्यमातून. विनाशकाली विपरीत बुद्धी. 51चं टार्गेट आणि पुढच्या सामन्याचा टॉस करूया आपण. अन्वी स्पोर्ट्स खांडपे विरुद्ध बोरपाडा कॅप्टन. या सन्माननीय आमचे खंडूजी भोईर आणि जगदीश काका पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया महत्वाचा टॉस. पुढील सामन्याचा कोण असेल टॉस का बॉस? दोन्ही कॅप्टन या अन्वी स्पोर्ट्स खांडपे आणि बोरपाडा म्हणजे सागर यांचा संघ तन्वी एंटरप्राइजेस. सागर भोईर ज्यांनी आम्हाला अनेक स्पर्धा दिल्या त्या परिसरामध्ये, तारीमामा चषक, त्या सागर यांचा संघ अन्वी स्पोर्ट्स खांडपे आणि बोरपाडा कॅप्टन जगदीशजी पाटील आणि खंडूजी भोईर आपले 2 मान्यवर. चला या 2 वरिष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. बोरपाडा कॅप्टन आणि खांडपे कॅप्टन टॉस करतात. जगदीशजी पाटील, खंडूजी भोईर, संदीप स्मृती कॉल आणि पुन्हा जिंकला टॉस बोरपाड्याने. आपण असं नसतं व्हा. चला आपल्याकडे वेळ आहे. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. 51चं टार्गेट आहे. बोरपाडा कॅप्टन काय लागोपाठचे टॉस जिंकतोयस? हो, आनंदी आहे. खूप दिवसानंतर आम्ही टॉस जिंकतोय, कारण की मागच्या टुर्नामेंट आम्ही टॉस लगातार हारत आलोय. काय निर्णय घ्यायची इच्छा आहे? फिल्डिंग. पहिल्या सामन्यात काय चुका झाल्या की नाहीच झाल्या? चांगला खेळ झाला? थोड्याफार चुका झाल्या, मिस फिल्डिंग झाली थोडीफार, फक्त त्या चुका सुधारण्याची प्रयत्न असेल. तुझा आदर्श क्रिकेटर कोण टेनिस क्रिकेटमध्ये? भावेश पवार. क्या बात आहे. आणि मग ISPL बघायला जाणार की इकडेच खेळत राहणार? ISPL खूप लांब आहे, तर आता ऑनलाईनच बघावं लागणार मोबाईलवरती. निर्णय तुला योग्य वाटतो तो ISPLचा की तो गुजरातलाच नेला? तुझं म्हणणं काय? आता आपण काय बोलणार त्यामध्ये, त्याच्यात सुद्धा राजकारण आहे. तर काय निर्णय असता टॉस जिंकला असता तर? बॉलिंग करणारा समोरच्या संघाने एक सामना जिंकलाय. ह्या संघाविरुद्ध काय ह्या मोसममध्ये फाईट झाली आहे? नाही, एकदा झाली होती, तेव्हा झाला होता आमचा वेळ. तर तुला किती योग्य धावा वाटतील की 4 षटकात तेवढ्याच झाल्या पाहिजेत जसं या सामन्यात आता 50 झाल्यात? 40-45 पर्यंत जायचा प्रयत्न करू आम्ही. तुझा आदर्श क्रिकेटर टेनिसमध्येच? पवन केणे. 7 लाख रुपये. हां. आणि तुमचं ध्येय आहे क्रिकेटमध्ये असंच तुम्ही मोठमोठ्या स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे, तो प्रयत्न आहे की तुम्ही अगदी तुमचं जॉब सांभाळून क्रिकेट खेळता ॲज अ एक हॉबी म्हणून? जॉब ओके, हरकत नाही. माईक्समध्ये थोडासा डिस्टर्बन्स होता, टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम. टॉस जिंकला बोरपाड्याच्या कॅप्टनने ह्या पुढच्या सामन्यासाठी फेरीचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय खांडपे टीमला. धन्यवाद. ओव्हर टू कमिटी बॉस सुभाष धुमाळ सर देर. धन्यवाद मनोज कारवे सर. नेक्स्ट मॅच आपल्याला दुसऱ्या फेरीमधील पाहणार आहोत. अन्वी स्पोर्ट्स खांडपे विपक्ष जॉन बोरपाडा. मात्र सध्या सुरू असलेला सामना पहिल्या फेरीमधील आपल्याला पाहायला मिळतोय. जयदुर्गा सुपेगाव विपक्ष अयगादुई काजू बांधनपाडा बी या 2 संघामध्ये. काजू बांधनपाडा संघाचा परफॉर्मन्स खांडपे चषकामध्ये चांगलं राहिलं होतं. तर या स्पर्धेमध्ये आपण
फिल्डिंगमध्ये त्यांनी खूपच चुका केलेल्या आहेत. अवांतर धावांचा भरणा खूपच पाहायला मिळाला आणि म्हणूनच आपण पाहतोय 50 धावफलकावर सुपेगाव संघाच्या लागलेल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष इथे मात्र काजूबंधन पाडा संघासमोर पाहायला मिळते. सर्वजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आदित्य विथ सागर. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटल गोलंदाज यतिराज पाळप्याचं पहिले षटक करण्यासाठी सज्ज होतोय. 2 शतक आउटफील्डमध्ये पाळप्याच्या षटकामध्ये आपण पाहतो बहुतांशी शतरक्षक वर्तुळामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये 20 एफमध्ये थर्डमॅन फाईल इन्स्ट्रक्शनच्या मागे आपण पाहतो पॉइंट आणि कव्हर देखील पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. त्यानंतर मिड ऑफ रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ रिझनमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक 2 संघामध्ये. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडूमध्ये थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि पहिला फलंदाज बाद होताना झेलबादच्या रूपाने. पंचाच्या भूमिकेमध्ये हेमंत टावरे सर आणि विकी मोगरे सर आपण पाहतोय. यतिराज राईट मोर द स्टंप. स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र वेगाने बीट केलेला फलंदाजाला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय निर्धावच्या रूपाने विकेट कमीच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पावड्याच्या षटकामध्ये हाताळताना यतिराज पाहायला मिळतोय. कुठल्यापैकी धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केलेली नाही आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. फुलटॉस चेंडू इथे मात्र सरळला मिडॉनच्या हातामध्ये आणि आणखी एक फलंदाज जावे लागेल डाकोलच्या असलेला. आणखी एक फलंदाज बाद होताना आल्या पावली माघारी पडताना मनुजा फलंदाज. धावेचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळालं. कुठल्या बॅटर करून 2 फलंदाज बाद झालेत आणि ते देखील शून्यावर. स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे. आणखी एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या असलेला. 3 फलंदाज बाद होताना शून्यावर. आणि नवीन फलंदाज आता मात्र काजू मैदान पाडा संघाकडून खेळपट्टीवर खेळण्यासाठी जातोय दीपक. पूर्णपणे घसरगुंडी उडालेली आहे आई गावती काजू मैदान पाडा संघाची. मुस्का आवडला गेलेला आपण पाहतोय इथे मध्ये सुपेगाव संघाने सुपेगाव संघाचं आव्हान आता मात्र सोपं नसणार आहे. ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. यतिराजने अक्षरशः राज केलेला आहे आपण पाहतोय, कारण कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत त्याने दिलेली नाही आणि 3 फलंदाजांना माघारी धाडलेलं आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय यतिराज कडून. न्यू बॅटर दीपक डावकुरा फलंदाज. या रिटर्न केलेल्या चेंडूला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थोडंसं शरीराचं संतुलन त्याला साधता आलं नाही. शरीराचं जर संतुलन साधलं गेलं असतं तर कदाचित धावची चोपाने आणखी एक फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्याने अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण देखील केलेलं आहे. धाव घेतली गेली नाही, माफ करा. आणि आपण पाहतो ट्रिपल विकेट मेडन षटक हाताळताना यतिराज. धाव घेतली गेली नाही, माफ करा. आपण पाहतो 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि कुठल्या प्रकारची धाव इथे दिलेली नाही. मला वाटतं या षटकामध्ये जी नक्कीच एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग पाहायला मिळालेलं आहे. पाहायला मिळतं या स्पर्धेमधील पहिले विकेट मेडन षटक असू शकतो. ट्रिपल विकेट मेडन षटक यतिराजच्या नावे पाहायला मिळतं. अक्षरशः आपण पाहतोय फलंदाजांना जखडून आणि पकडून गोलंदाजी केलेली यतिराजच्या गोलंदाजाने.
बापू इथे नक्कीच मनोज काळे सर माहिती देतात की हा कारनामा कुक्षे संघाचा राज पाटील यांनी केला होता आणि ते देखील अंतिम सामन्यामध्ये क्या बात आहे. धनुष 11 कुक्षे या संघाकडून खेळताना आणि सर कोरून या मैदानावर जी स्पर्धा केली गेली होती त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर त्याच संघाच्या मयूर पाटील यांनी फायपर पूर्ण केलं होतं. सलग एका षटकामध्ये फायपर पूर्ण करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता त्या स्पर्धेमध्ये, कारण 5 चेंडूमध्ये 5 विकेट आणि कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला होता. इथे मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाउन्स होतोय. ओन फॉर द ओव्हरचा इशारा पंजाकडून आता मात्र दिला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. मयुरेश आपण पाहतोय निर्धाव चेंडूने सुरुवात करताना 51 धावांचा आहे, मात्र 51 या लक्ष्याचा कुठे पाठला करताना काजू बंधन पाडा संघाला पाहायला मिळत नाही. इथे मात्र फोर्स केला चेंडूला मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखी एक फलंदाज बाद होताना झेलबाज रूपाने तूल चल माया ऐसा स्थिती पाहतो. आतापर्यंत एकही धाव या इनिंग मध्ये पाहायला मिळतात आणि तब्बल आपण बघितलं तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर काजू बंधन पाडा संघाकडून आतिश पाहायला मिळतोय. काजू बंधन पाडा संघाला पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे सुपेगाव संघाने. प्लेअर मिस इथं आपण पाहतो या वेगवान चेंडू गुडलँड स्पॉट चेंडू पेच झाल्यानंतर वेगाने निघून जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अर्थात निम्बा संघ गारत आज फलंदाज आता मध्ये बाद झाले आपण पाहतो या आणि कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही. मित्रांनो कालचा तो दिवस होता. काल 25 डिसेंबर आणि कालच्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये एक घटना अशी घडली होती, कारण वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान जो सामना सुरू होता त्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये पाकिस्तान संघाचे वेस्ट इंडिज विरुद्ध 5 फलंदाज बाद झाले होते आणि 5ही फलंदाजांना खातं देखील उघडता आलं नव्हते. आणि इथे देखील आपण पाहतोय की काजू बंधन पाडा संघाच्या फलंदाजांना खातं उघडता आलेलं 5 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. बांधून ठेवलेलं आहे ते सुपरगियर संघाने. प्लेअर मेस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने हा देखील चेंडू निर्धाव आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे होता, मग इथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. आपण पाहतो या षटकामध्ये 2 अवांतर धावा आलेल्या आहेत वाईटच्या रूपाने. मयुरीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दामणगावचे समाजसेवक दिगंबर पाटील साहेबांना विनंती असलेली आपण व्यापारी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दिगंबर पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते जे प्रेक्षकांमध्ये आहेत. धनराज गुलवी साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 20-25-26 हे दिमागदार आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय या आई गावदी काजू बंधनपाडा विपक्ष जयदुर्गा सुपेगाव या 2 संघामध्ये. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 महेश आणि मागील षटकामध्ये फक्त 2 धावा त्या देखील वाईट स्वरूपाने खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. 5 फलंदाज बाद झाले आहेत. अर्धा संघ पॅनलमध्ये परतलेला आहे. सध्या मैदानामध्ये आपण पाहतो की दीपक आणि एकनाथ पूर्णपणे आता लक्ष अवघड बनलेले आपण पाहतो या, कारण 12 चेंडूमध्ये इथून 49 धावांची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी मात्र आठवडे अंदाजामध्ये फटका केलेला चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्कोअर मधून सीमा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार.
पंचायतीने अंतिम असणारे अंपायरचे जे लास्ट डिसिजन, पण तसे कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. इथे मात्र आपण पाहतोय या दांडी गोल 6वा फलंदाज बाद होताना ऐकावतोय काजू बदाम पाडा या संघाचा. शरणागती पत्करलेली आपण बघतो या नांगीत टाकलेले ते या काजू बदाम पाडा संघाने सुपेगाव संघासमोर. आणि हा सामना झुकताना आपण बघतो सुपेगाव संघाच्या बाजूने, कारण लक्ष खूपच अवघड आहे. तर तिथून आपण जर बघितलं तर 10 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये या तब्बल 45 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धनराज बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक येथे राहायचं हाताळलं होतं आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर धनराज पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पूर्णपणे या बीट चकित केलेल्या फलंदाजाला वेगाने बीट करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहेत आपल्याकडे 6 धावा, 6-5-6 अशी नाजूक स्थिती आपण बघतो या आई गावदी काजू बदाम पाडा या संघाची. यावेळी मात्र 55 वाईट अवंत वार चुरपाने ही तिसरी अवंत धाव आपण बघतोय वार चुरपाने या इनिंग मध्ये. धावसंख्या पोहोचली 7 वर. कुठेही धावांचा पाठलाग करताना इथे दिसले नाही आई गावदी या काजू बदाम पाडा. जयदुर्ग सुपेगाव संघ पूर्णपणे फ्रंटफुटवर पाहायला मिळतोय आणि बॅकफुट ढकलला गेला आपण बघतो काजू बदाम पाडा संघ. यावेळी मात्र अतिशय या खराब चेंडू पंचांचा बिमर नोचा इशारा होतोय. येस आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. पंच दर्शवतात, इशारा करतात. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीड. पाहूया फ्रीडवर बिगेड पाहायला मिळेल का. धावसंख्या पोचते ते 8 वर. यावेळी कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही आणि जवळजवळ पराभव मान्य केलेला आपण मध्ये ऐगादी काजू बदाम पाडा संघाने. 51 धावांचं लक्ष आहे, मात्र 51 लक्षाचा पाठलाग कुठेही करताना दिसला नाही तो काजू बदाम पाडा संघ. अगदी पहिल्याच षटकापासून दबावमध्ये आणि तो दबाव अजूनही कंटिन्यू पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड फटका केलेला या मिडल रिझर्व मध्ये या क्षेत्ररक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 9 वर. धनराज देखील चांगले गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे 20 पदा फटका केलेला आहे, मात्र इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. आपण पाहतोय खांदे झुकलेले निगेटिव्ह बॉडी लँग्वेज सुद्धा या फलंदाजी करणाऱ्या संघाची पाहायला मिळते, कारण सामना त्यांच्या हातातून कधीच निसटला आहे हे ते देखील त्यांनी जाणले आणि म्हणूनच आपण पाहतोय की पराभव मान्य केलेला आहे या संघाने. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 10. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये तब्बल मिशन इज इम्पॉसिबल 41 धावांची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ्टेड फटका, शतरक्षक तिथे सज्ज आहे. लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 11 धावा. आज आई गावती या काजू बदाम पाडा बी संघाने पूर्णपणे निराशा केलेली आहे. पूर्णपणे फलंदाजीचा फ्लॉप शो या संघाचा पाहायला मिळाला आणि म्हणूनच आपण पाहतोय या सामन्यामध्ये वरचढ ठरताना जयदुर्ग सुपेगाव संघ. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर मधून चेंडू निघून जातोय सीमा बार 4 धावांसाठी. प्रयत्न फलंदाज करू शकतात, कारण कुठला ऑप्शन त्यांच्याकडे उरलेला नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करू शकतात मोठे फटके खेळून.
पूर्णपणे पकड घट्ट आपण बघतो सामन्यावर सोपे घ्यावे संघाची. इथे ऑन साईडला मिडक रिझर्व मध्ये चेंडू ठेवलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते या 16वर. 51 लक्षाचा पाठला करताना काजू बंधन पाडा संघ आपण बघतो या पूर्णपणे मागे राहिलेला आहे. इथे पान केल्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान देता वारचूरमध्ये धावसंघामध्ये आव्हान धावेने भर पडते. मात्र आव्हान धावा येऊन देखील काही फरक विशेष पडणार नाही ते शतशन करणाऱ्या संघाला. इथे मात्र समोर खेळलेला तो लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एका धावेसाठी. कृपया सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे या स्पर्धेचा. आणि या लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना कुठलाही चालकाने बाईक आपण मैदानामधून घेऊन जायच्या नाहीत. ही सूचना नक्कीच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आलेल्या आणि सूचना आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. जे बाईक स्वार आहेत आपण कुठल्या प्रकारची बाईक मैदानामधून घेऊन जायचं नाही, कारण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि म्हणूनच आपणास ही सूचना केली जात आहे. फुलटा चेंडू होता, झेल होण्यासारखी संभावना नाही. तर हा सामना मोठ्या मार्जिनने जिंकलेला आहे तो जयदुर्गा सुपेगाव संघाने. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच ज्याने अक्षरशः राज केलेला आहे, 11 मे ताज आहे तो आपण पाहिजे सुपेगाव संघाच्या जवळ येतिराज आहे. आणि येतिराज याने पहिलं षटक जे हाताळलं त्याच्या षटकामध्ये ट्रिपल विकेट मिळताना षटक त्याने हाताळताना 3 विकेट प्राप्त केले. तो येतिराज ठरलाय या सामन्याचा सामनावीर. वहा ताज नाही वाह येतिराज बोलूया. आणि भाऊजी चंडी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असे येतिराज याला हे पारितोषिक दिले जाईल मॅन ऑफ द मॅचचं. राज आणि येतिराजाने अक्षरशः राज केलेलं आहे. आज येतिराजची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेमधील आपण पाहतोय आणखीन एक विकेट मेडन षटक पाहायला मिळालं आहे आणि येतिराज ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. हे आपण पाहू शकता. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते, आकर्षक ट्रॉफी दिली जाते. वेल बॉल येतिराज आणि ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच सुपेगाव संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तर बोलूया दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या सामन्याकडे, पहिल्या सामन्याकडे. आणि स्पोर्ट्स खानपे विपक्ष सामना पाहायला मिळेल जवानवान बोरपाडा. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात सामन्याच्या कक्षामधून आपण आवाज ऐकूया मनोज कारवे सरांचा. हॅलो हॅलो आवाज भेटेल. हॅलो हॅलो. तर कॅप्टन काजू बंधन पाडा कॅप्टन. हॅलो. काजू बंधन पाडाचा कॅप्टननी आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा. न भेटता जाऊ नये. हल हल हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर. मी पुन्हा विनंती करतोय काजू बंधन पाड्याच्या कॅप्टनला की आपण आयोजकांशी कॉन्टॅक्ट करून जा, त्यांना भेटून जा, शेवटची भेट घ्या. मस्त सामना झाला, 50 धावा उभ्या केल्या होत्या सुपेगाव संघाने आणि त्या धावांचा पाठलाग काही करता आला नाहीये आई गावदेवी काजू बंधन पाडा ह्या टीमला. परंतु ह्या नवीन सामन्यामध्ये आपण पाहतोय 2 नवीन संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सागरजी बाराम पाटील तन्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोरपाडा संघ, जे हनुमान बोरपाडा संघ ज्याने आजच्या दिवसामध्ये विजयी सलामी दिली, ज्या संघाने धोंडा वडोली संघाला सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये पराजित केलं होतं विरुद्ध
बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी जात असताना पाहतो आपण अन्वी एंटरप्राइजेसचे खांडपे टीम